माध्यमातून तुम्ही काय नेमकी आम्ही ज्यावेळेस इथे पोहोचलेलो होतो तुमची धावाधाव पाहायला मिळाली, काय नेमके कारण? नाही सर, अभ्यासाला वगैरे बसूनच चालू होतं. तर आता खरं वास्तविक जर पाहिलं तर जी योजनेचे निकष देण्यात आलेले आहेत 22 निकष आहेत एकूण, त्या निकषामध्ये कुठलीही अंमलबजावणी इथे काय पाहायला मिळत नाही आहे. कारण की भोजन कक्षामध्येच तुम्ही विद्यार्थ्यांची या ठिकाणी सोय केली नाही. काय केलं आहे, थोडंसं नियोजन चेंज केलं आहे. आधी हे झालं तर क्वाटच्या साईजमुळं हे नियोजन क्वाटची साईज आणि दोरची साईज, त्यामुळे नक्कीच आपण समजा निकष पूर्ण करतो आहे. बरं, किती वर्षापासून तुम्ही चालवत आहे? गेल्या वर्षी दिपावळीनंतर आलेले आपण. किती विद्यार्थी? 100 विद्यार्थी आहेत. मग आता प्रत्यक्षात किती आहेत? आता 100 विद्यार्थी आहेत. नक्की? हो सर. बरं, विद्यार्थी म्हणजे मुलं किती आहेत आणि मुली किती आहेत? मुली 45, आता ॲक्युरेट नाही सांगता येणार. 45. आता पण तुम्ही स्वतः शिक्षक आहात, तुम्ही स्वतः संस्था चालवतात, त्याच्यामुळे आता मुलं आणि मुले किती आहेत नेमकी? आता आपले समजा डॉक्युमेंट्स पाहूनच हे करावं लागेल. आता नवीन ॲडमिशन झालेले आहेत ना, त्यामुळे एवढं ॲक्युरेट नाही सांगता येणार, पण 100ने आपले पूर्ण झाले. बरं, जेवणाची व्यवस्था कशा पद्धतीची या मुलांसाठी? पाणी कुठलं देता तुम्ही? पाणी ह्याचं देतो आपण, फिल्टरचं. कुठं आहे नेमकं, दाखवू शकता तुम्ही आम्हाला? फिल्टर दाखवू शकता? आता हे काय जारचं आहे? नाही, जारचं नाही, आरोचं पाणी जे असतं ते त्यांना बंधनकारक आहे, ते तुम्ही आहे का तुमचं? हा सर, देतो. कुठे दाखवा ना. देतो. कुठे दाखवा ना. देतोय सर. नाही, ते दाखवा असं आमचं म्हणणं. दाखवतो सर. मग तेच तुम्ही दाखवलं तर जरा सहकार्य होईल म्हणून विचारतो तुम्हाला. कुठे नेमके दाखवा? दाखवतो. कुठे तेच विचारतोय ना तुम्ही. समजा करतोय. मग 1 वर्षापासून तुम्ही चालवता म्हणताय आणि अजून तुमच्याकडे व्यवस्था करण्यात नाही. निकष आहेत राज्य सरकारचे? हो सर, आहेत ना. मग काय नेमके काय कारण काहीच नाही, चालू आहे सर. धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी श्रीमंत राजे यशवंतराव होळकर ही योजना राज्य सरकारकडून राबवली जाते, परंतु प्रत्यक्षात ही योजना विद्यार्थ्यांसाठी लाभदायक आहे का? छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची स्थिती दाखवल्यानंतर नेहमी चर्चेत राहणाऱ्या बीड जिल्ह्यातली नेमकी परिस्थिती काय आहे हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. बीड जिल्ह्यामध्ये एकूण 20 शाळा आहेत, ज्या शाळेमधील आम्ही 3 शाळांची प्रत्यक्ष पाहणी केली. सध्या बीड शहरातील एका शाळेतील आपण जे वसतिगृह आहेत त्याची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतो. सुरुवात ही किचनपासून आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची निवासी सोय असल्यानं आता जेवणाची व्यवस्था जी आहे ती केली जाते आहे, परंतु प्रामुख्याने ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस या शाळेत, या वसतिगृहामध्ये अस्वच्छता जी आहे ती पाहायला मिळालेली. त्याबरोबरच विद्यार्थ्यांसाठी जे 22 निकष देण्यात आलेले आहेत ते पाळले जात आहेत का हे देखील पाहण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. किचनच्या बाजूलाच या ठिकाणी विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थी हे जेवण करतात, परंतु या ठिकाणी त्यांच्यासाठी टेबलची व्यवस्था असणं असा निकष जो आहे तो GRमध्ये आहे. परंतु प्रामुख्याने जर पाहिलं तर या ठिकाणी जी चटई असेल त्या चटईवरती बसून विद्यार्थ्यांना जेवण जे आहे ते करावं लागतं. ही संस्था तुमच्या ज्यावेळेस चालवायची आहे त्यावेळेस तुम्हाला एकूण 22 निकष देण्यात आलेत, त्यातील निकष तुम्हाला माहिती आहेत का? हो सर, माहिती आहे. काय काय आहे त्याच्यात? म्हणजे सर, ज्या काही मूलभूत गरजा असतात मुलांना त्या सर्व काही, म्हणजे त्यांच्या सकाळी उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत त्यांना जे काही लागते त्या सर्व आम्ही गरजा त्यांच्या हे करतोच. पण काय काय आहे? म्हणजे त्यांना जसं आंघोळीला गरम पाणी, ब्रश, कोलगेट, त्यानंतर त्यांचं आंघोळ झाल्यानंतर त्यांना जे काही लागतं घन पावडर करण्यासाठी साहित्य ते, आंघोळीची टॉवेल देतो सर. त्याच्यानंतर सर मग आम्ही त्यांना नाश्ता असतो. नाश्ता झाल्याच्यानंतर मुलं आमचे शाळेत जातात सर. स्कूल बस आहे आमच्याकडे, स्कूल बसनं मुलं शाळेत जातात. स्कूल बसनं मुलं शाळेत गेल्याच्यानंतर त्यांना आम्ही 11 वाजता आम्ही त्यांना जेवण देतो सर. त्यांचं जेवण झाल्याच्यानंतर म्हणजे जेवणामध्ये पण सर चांगल्या प्रकारे जेवण देतो आम्ही. जेवण झाल्याच्यानंतर मग मुलं ज्यावेळेस शाळेतून येतात आणि मग त्यांना आम्ही 4 वाजता आम्ही नाश्ता देतो सर. नाश्ता दिल्याच्यानंतर परत 7 वाजता त्यांना जेवणाचं हे करतो सर. आणि नेमकं विद्यार्थी किती आहे तुमच्याकडे सध्या? म्हणजे आमच्या संस्थेमध्ये सर 400 विद्यार्थ्यांची मान्यता आहे, मुलं आणि मुली मिळून. बरोबर, असं आहे. मग आता प्रत्यक्षात विद्यार्थी किती? आता प्रत्यक्षात विद्यार्थी सर सर्व विद्यार्थी आहेत सर. नाही, आम्ही ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस विद्यार्थी तर आम्हाला दिसून नाही आलेले आहेत, कारण की 125 विद्यार्थी तुम्हीच कबूल केले होते सुरुवातीला. काय म्हणले सर? 125 नाही सर. म्हणजे विषय काय सर माहिती आहे का, आत्ताच्या घडीला किती विद्यार्थी आहेत सर? 188 विद्यार्थी आहेत. आणि काही मुलं जे त्या समजा कुणाला काही बड्डे असेल किंवा आता मगवाच एक तुम्ही येण्याच्या 2 मिनिटात शाळेला सुरुवात झाली आता आणि लगेच तुमच्याकडे म्हणजे सुट्टी देण्याचा म्हणजे आहे का? नाही, सुट्टी द्यायचं हे नाही सर, पण त्याच्या पालकांनी हे केली होती, रिक्वेस्ट केली होती, त्याच्यामुळं मग ते आता बड्डे म्हणल्यामुळं सोडलं सर. असं आहे, ते बी 2 तासासाठी सोडलं सर. असं आहे, परत आणून सोडतो म्हणजे. बरं, लहान विद्यार्थी आहेत त्यामुळे लहान विद्यार्थ्यांना जर कदाचित ते आजारी पडले तर त्यांच्यासाठी वेगळी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे? लहान मुलांसाठी सर वेगळी स्वतंत्र व्यवस्था म्हणजे आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन जातो.
नाही, तुमच्या इकडे स्वतंत्र व्यवस्था इथं रूमची व्यवस्था केलेली आहे, कारण की हे निकष जे आहेत ते घालून दिलेले आहेत. ही जर तुम्हाला योजना या ठिकाणी राबवायची नाही, आम्ही त्यांना वेगळं झोपवतो ना सर, वेगळं झोपवतो आम्ही त्यांना, कारण त्यांच्यामुळे दुसऱ्या मुलांना व्हायरल होऊ नये म्हणून आम्ही त्यांना वेगळं झोपवतो सर, तेवढी काळजी घेतो. मात्र दुसरी सीक रूम जी असते ती रूम नाही आहे का तुमच्याकडे? हां, सिक रूम आहे ना सर, सिक रूम. आणि आता काय काय तुम्ही दिलं जातं, म्हणजे टूथब्रशपासून ते साबणीपर्यंत जे मिळतं का साहित्य? हे सगळं साहित्य मिळतं सर, प्रत्यक्षामध्ये मिळतं सर, तुम्ही मुलांना विचारू शकता. कधीपासून संस्था चालली जाते सर? आता म्हणजे संस्था आता 2-3 वर्षापूर्वीची आहे सर, मला येऊन झालं 1 वर्ष. इथंच हे अनुदान लाटण्यासाठी या ठिकाणी कशा पद्धतीने प्रयत्न केला जातो हे या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.